भुसावळ येथील प्राथमिक शिक्षकांची नूतन सहकारी मतपेटी मर्यादित या पतसंख्येच्या निवडणुकीत 2291 पैकी 2093 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। यात 92.98% मतदान झाले। पाचोरा तालुक्यातील बंद घराचे कोडीकोंडे तोडून चोरट्यांनी एका रात्री एका चाळीतील 3 घरे फोडून रोकड व दागिनेसह देवहार्यातील चांदीच्या मूर्तीही चोरून नेल्याची घटना शहरातील पुणगाव शिवारातील विद्यानगर भागात घडली। चाळीसगाव तालुक्यात शेतमाल टाकण्यात जागा नसल्याने तसेच बँकेतून पुरेशी रक्कम उपलब्ध होत नसल्यामुळे चाळीसगाव बाजार समितीत सोमवारी निलाव बंद राहणार आहे। जामनेर तालुक्यातील करमाळ पडासखेडा शिवरस्ता एकूण अंतर अंदाजे 3 किलोमीटर पैकी अतिक्रमित अंतर 0.5 किलोमीटर वरील शिवरस्ता अतिक्रमण काढून अखेर खुला करण्यात आला। बडगाव तालुक्यातील महिंदळे येथे कानुबाई कन्हेर देवाच्या शुभमंगल सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत मिरवणुकीने विसर्जन करत पार पडला। येथील कोळी बांधवांनी गावकऱ्यांच्या मदतीने तुषार भगत ओमदेकर यांच्या उपस्थितीत कानुबाई कन्हेर विवाह सोहळा पार पडला। जळगाव येथे नुकत्याच पार पडलेले खानदेश करिअर महोत्सव सूर्य फाउंडेशनच्या वतीने महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल बडगाव या शाळेला तालुका स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रतिष्ठेचा संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला। उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती औरंगाबाद तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये 29 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात मोबाईल लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे। ही मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील 14 तालुक्यात 29 एप्रिलपर्यंत फिरणार आहे। एरोंडोल तालुक्यातील खेडी खुर्द येथे कोडली रस्त्यावर डीपी वरील शॉर्ट सर्किटमुळे परिसरातील खड्यांना व रस्त्याच्या कडेला असलेल्या शेणखताच्या उकिरड्यांना आग लागली। ही आग दुपारी 1:30 ते 2च्या सुमारास लागून शेणखताचे उकिरडे जळून शेतकऱ्यांचे नुकसान झाले। धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्यावरील उड्डाणपुलाखालील बोगद्यात पारधी येथून पिंपरी खुर्द येथे मक्का विक्रीसाठी घेऊन जाणारे ट्रॅक्टर समोरून अचानक वाहन आल्याने उलटले। ही घटना शनिवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली। या अपघातात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही। गावकरी ते राव काय करे असे म्हटले जाते। याच उक्तीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील 9 तरुणांनी एकत्र येत अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला। स्पर्धा परीक्षेची तयारी करून आपल्या गावातील विद्यार्थी भविष्यात अधिकारी होतील यासाठी अनेक दानशूर व्यक्ती पुढे आले। त्यांच्या दातृत्वासाठी शिरूड येथे वायफाय मुक्त आधुनिक अभ्यासिका तयार करण्यात आली। जामनेर बाजार समिती आवारात शनिवारी 89 दिव्यांगांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मोफत कृत्रिम हात पाय व केलिपर्सचे वाटप करण्यात आले। यात कृत्रिम पाय 44, कृत्रिम हात 12, केलिपर 16 व एर्थोसिस स्पीड 17 जणांना देण्यात आले। यावल तालुक्यातील 67 पैकी 63 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सडक सोमवारी 21 रोजी दुपारी 2 वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात जाहीर केली जाईल। 4 ग्रामपंचायतीचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले आहे। भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील ओम वासुदेव जांभरे जेईई मेन्स 2025 च्या परीक्षेत 98.27% गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे। रावेर तालुक्यातील विवेर येथे शेतकरी टिकला तर राज्य टिकेल, शेतकऱ्यांना सूक्ष्म करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारी विकास सोसायटी असते, असे मत माजी आमदार अरुण पाटील यांनी व्यक्त केले। अमळनेर येथे शेतात जाणारे दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने धडक दिल्याने पती पत्नी गंभीर जखमी झाले। महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला।